नमस्कार मित्रांनो, शनई चौघडी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला एक असा मोठा आणि महान ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे जयच्या आयुष्यात एक मोठं वादळ येणार आहे. अनेक वर्षांपासून घरामध्ये आदर्श आणि प्रेमळ आई असल्याचे नाटक करणाऱ्या तेजस्विनीचे खरं रूप अखेर सर्वांसमोर म्हणजेच जय आणि विक्रांत समोर येणार आहे. तर आपण पाहतो की आजपर्यंत जयला वाटत होतं की तेजस्विनी ही त्याची जन्मदात्री आहे आणि आज अहिल्या असा पुरावा घेऊन येणार आहे की संपूर्ण कुटुंब हादरून जाणार आहे. इतकंच नाही तर ह्या एका सत्यामुळे जयचा आपल्या वडिलांवरचा आणि आईवरचा विश्वासही डळमळीतच होणार आहे. चला तर पाहूयात आपण आजच्या म्हणजेच पुढील भागांमध्ये काय होणार आहे त्याची संपूर्ण आणि सविस्तर कथा. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण पाहतो की घरामध्ये एका मोठ्या कौटुंबिक कार्यक्रमाची तयारी सुरूच असते. सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं आणि पमा, सुभाष, अशावरी, गौतम, शर्वरी हे सगळेच जण एकमेकांजवळ खूप छान बसून गप्पा मारत असतात. आणि तेवढ्यातच घरामध्ये दरवाजा जोरात उघडतो आणि जय पण तिथे चाललेला असतो आणि आत प्रवेश करते ती आपली अहिल्या. तिच्या चेहऱ्यावरती प्रचंड आत्मविश्वास असतो. तिच्या हातामध्ये एक जुनी फाईल असते आणि काही फोटो आणि काही कागदपत्र सुद्धा असतात. तेजस्विनी अहिल्याला पाहूनच घाबरून जाते आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. जय आश्चर्याने विचारतो, अहिल्या काकू, तुम्ही अचानक इथे काय काम आहे का? अहिल्या शांतपणे हसते आणि म्हणते, आज मी इथे कोणाचं अभिनंदन करायला आलेली नाही जय, तर एक अनेक वर्षांपासून लपलेलं सत्य उघड करायला आलेली आहे. सगळेजण एकमेकांकडे पाहू लागतात आणि घरामध्ये शांतता पसरते. पण सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असतात. तेव्हा तेजस्विनी लगेचच मध्येच बोलायचा प्रयत्न करते आणि म्हणते, अहिल्या, पुन्हा एखादा नवीन तमाशा करायला आलेली आहेस का तू? तेव्हा अहिल्या तिच्याकडे पाहून म्हणत असते, तमाशा? आणि मी काही करते का? नाही, मी काहीच तमाशा करणार नाही. तमाशा तर तू गेली अनेक वर्षांपासून घरासोबत करत आलेली आहेस. आणि ते ऐकताच घरामध्ये शांतता पसरते. अहिल्या हळूहळू जय जवळ जाते आणि ती म्हणते, जय, आज जे काही मी सांगणार आहे ना, हे ऐकायला खूप कठीण आहे. पण सत्य कितीही लपवलं तरीही एक दिवस ते समोर येतच आणि ते सत्य लपतच नाही. जय गोंधळून विचारतो, नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? मला काहीच कळत नाहीये काकू. तेव्हा अहिल्या आपल्या फाईलमधून एक जुना फोटो बाहेर काढते आणि त्या फोटोमध्ये जयचे वडील त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत उभे असलेले दिसतात. जय तो फोटो पाहून थक्क होतो आणि ही कोण आहे? ही अहिल्या शांतपणे उत्तर देते आणि म्हणते, ही तुझी खरी आई आहे जय. क्षणभर संपूर्ण घरामध्ये शांतताच पसरते. जयला आपल्या कानांवरती विश्वासच बसत नाही आणि तो म्हणतो, काय म्हणजे तेजस्विनीच माझी आई आहे हो? आणि तेजस्विनी आई नाही का? तेव्हा अहिल्या म्हणते, नाही जय, तेजस्विनी तुझी जन्मदात्री आई नाही, ती तुझी सावत्र आई आहे. हे ऐकताच पमा, सुभाष दोघेही हादरून जातात आणि अशावरीच्या डोळ्यामध्ये धक्का स्पष्ट दिसू लागतो. आणि घरात असलेले गौतम हे पण सगळेच एक जण काहीच बोलू शकत नाही. गौतमही काही क्षण बोलू शकत नाही आणि शांत उभा असतो. जय रागाने आपल्या वडिलांकडे पाहत असतो आणि म्हणतो, बाबा, हे खरं आहे का? त्यांचे डोळे खाली जातात आणि ते काहीच बोलू शकत नाही. त्यांची शांतता पाहून जयला उत्तर मिळतं. जय भावूक होऊन म्हणतो, माझ्यापासून इतकं मोठं सत्य का लपवलं? माझा का दोष होता का? तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. तेजस्विनी लगेच स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करते आणि जय म्हणतो, जय, मी तुला कधी सावत्र मुलगा मानलंच नाही असं ती म्हणत असते. पण जय तिला थांबवतो आणि म्हणतो, आई म्हणायचा अधिकार प्रेमाने मिळत असतो आई, पण विश्वास तुटला की सगळंच संपतं आणि माझ्यासोबत तेच झालेलं आहे. अहिल्या त्यानंतर दुसरे कागद दाखवते आणि त्यामध्ये जयच्या आईच्या मृत्यूनंतर लग्नाची नोंद असते. आता कुणालाही शंका राहत नाही. अशावरी पुढे येते आणि ती जयच्या खांद्यावरती हात ठेवून म्हणत असते, जय दादा, नातं रक्ताचं असो किंवा मनाचं, पण सत्य माहिती असणं तुमचा अधिकार होता. जय शांतपणे रडतच उभा असतो. गौतमही म्हणतो, एका खोट्यामुळे किती आयुष्य उद्ध्वस्त होतात हे आज समजलं. तेजस्विनी आता पूर्णपणे कोसळून जाते. ती जयच्या पायाशी बसून रडू लागते आणि म्हणते, मला माफ कर जय, मला भीती वाटत होती की सत्य जर तुला समजलं तर तू मला सोडून जाशील. जय काही क्षण तिच्याकडे पाहतच राहतो आणि मग म्हणतो, सत्य सांगितलं असतंस ना आई, तर कदाचित मी तुला अजून जास्त प्रेम केलं असतं. पण खोट्यावर उभं राहिलेलं नातं कधीच मजबूत होऊ शकत नाही हे तुला सुद्धा माहिती आहे. हे ऐकून घरातील प्रत्येक जण भावूक होतो. पमा आणि शर्वरी, अशावरी यांच्या डोळ्यातही अश्रू येतात.
पण मित्रांनो, कहाणी इथेच संपत नाही. एपिसोडच्या शेवटी अहिल्या अजून एक धक्कादायक वाक्य बोलते आणि ते वाक्यामध्ये काय लपलेलं आहे ते सस्पेन्सच आहे. जय अजून एक सत्य बाकी आहे असं म्हणतच ती म्हणते का तुझ्या खऱ्या आईच्या मृत्यूमागचे रहस्य अजून कोणालाच माहिती नाही. हे ऐकताच जय, अशावरी, गौतम, सुभाष, साक्षी, घरातील सगळे स्तब्ध होतात. तेजस्वीच्या चेहऱ्यावरती पुन्हा भीती दिसू लागते. खरंच जयच्या आईच्या मृत्यूमागे आणखीन एक मोठं सत्य आणि मोठं रहस्य दडलेलं आहे का? तर हो मित्रांनो, खरंच त्यामागे पण एक मोठं सत्य आणि रहस्य हे दोन्हीही जडलेले आहेत. पण अहिल्या पुढच्या भागामध्ये कोणता नवा स्फोट करणार किंवा आपल्याला जयच्या खरी आईचा मृत्यू कसा पद्धतीने आणि त्याच्या मागचं रहस्य काय होतं हे सगळं आपल्याला पुढच्या भागांमध्ये सविस्तर बघायला मिळणार आहे. तर त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.